हिंगोलीमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। विविध तालुक्यांना याचा फटका बसलेला आहे। नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेऊयात। समाधान कांबळे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। समाधान, हिंगोलीमधील कोणकोणत्या तालुक्यांना फटका बसलेला आहे, सध्याची काय स्थिती आहे? निश्चित ऋतुजा, आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्याला मागील 3 दिवसापासून अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील जे 5ही तालुके आहेत त्या संपूर्ण 5ही तालुक्यामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे। तर हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाणारी कयाधू नदी तिनं आता रौद्ररूप धारण केलेलं आहे। मी सध्या कयाधू नदी परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकता हे कयाधू नदीचं पात्र आहे आणि हे संपूर्ण कयाधू नदीचं पात्र जे आहे ते दुधडी भरून वाहत आहे। अशी संपूर्ण जी नदी आहे हिंगोली जिल्ह्यातून वाहते त्या नदीचं असं स्वरूप राहिलेलं आहे। त्याचबरोबर जी पैनगंगा नदी आहे ती सुद्धा अशाच प्रकारे वाहत आहे। त्यामुळे या नदीचं पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतामध्ये जात आहे। त्यामुळे त्या शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। जवळपास शेकडो हेक्टर जमिनीमध्ये या नदीचं पाणी गेलेलं आहे। शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यातील 22 मंडळामध्ये जे आहे ते अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। ऋतुजा, अगदी समाधान, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।